भारत दक्षिण आफ्रिका महिला वर्ल्ड कप फायनल सुरू आहे आणि भारताने 6 विकेट्स गमावत 298 धावांचं आव्हान यावेळेस दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलेलं 299 धावांचं टार्गेट यावेळेस दक्षिण आफ्रिकेसमोर आहे। सलामीवीर शेफाली वर्माच्या सर्वाधिक 87 धावा झालेल्या आहेत। स्मृती मंधानानं 45, जेमिमानं 24, हरमनप्रीतनं 20 धावा केलेल्या आहेत आणि भारतानं आता दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। 7 विकेट्स गमावत 298 धावा यावेळेस भारतीय महिला संघानं केलेले आहेत। दक्षिण आफ्रिकेला आता 299 धावांचं हे टार्गेट करावं लागणार आहे। तर सकाळचे प्रतिनिधी शैलेश नागवेकर आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शैलेश, कसं पाहता या संपूर्ण मॅच कडे 299 धावांचा पल्ला गाठणं दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघासमोर शक्य वाटतं का? कशा पद्धतीने ही मॅच होईल? सध्या तरी भारतीय चोख बजावलेला आहे। सध्या तरी भारताकडे ही सामना जिंकण्याची चांगली क्षमता आहे, कारण सुरुवातीला ढगाळ वातावरण, पाऊस पडलेला असताना परिस्थितीत शेफाली करता आहेत। तर काही तांत्रिक कारणांमुळे शैलेश नागवेकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु आपण बघतोय भारतानं 299 धावांचं आव्हान यावेळेस दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलेलं आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने दक्षिण आफ्रिका हा सामना पूर्ण करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अर्थातच विजय हा भारतीय महिला संघाचा होणार आहे असा विश्वास तमाम भारतीयांना आहे। त्यामुळे आपण बघतोय की आता पुढची खेळी नेमकी किती आक्रमक पद्धतीने भारतीय महिला संघ जो आहे तो खेळतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।